नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. परभणी घटनेत पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच आंबेडकर अनुयायांच्यावर शासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. याबाबत निवेदनातील माहिती अशी की परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरू कडून विटंबना झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांनी आंदोलन केले होते. यावेळी तोडफोड आणि जाळपोळ सारख्या घटना घडल्या होत्या. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामुळेच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत सूर्यवंशी कुटुंबाला शासनाने 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर आंबेडकर अनुयायांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. जातीयवादी व्यक्तीकडूनच संविधानाची विटंबना झाली असून यामागचा सूत्रधार नेमका कोण आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वरील मागण्यांचा विचार न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मागण्यांचे निवेदन हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश आंबपकर, दयानंद कांबळे, अविनाश भोसले, रुपेश आठवले, सतीश मोरे, जंबा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना, या विटंबना देशाला एक खंतदायक करणारी गोष्ट आहे. या देशामध्ये नवीन सरकार आल्यापासून ही घटना पहिल्याच दिवशी घटना घडते. हे खरोखर एक देशाला घटना कृत्यकारक आहे. तसेच या घटनेमध्ये जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा एक पोलिसांच्या हातून जो मर्डर करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज तहसीलदार कार्यालयावर इथून पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आले. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना सूर्यवंशी यांना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व शासनाने सूर्यवंशी कुटुंबाला 1 करोड रुपये द्यावेत अशी मी पक्षाच्या वतीनं विनंती करतो.